गुड मॉर्निंग एव्हरीवन. मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आहे शीतल. तर आज माझ्या घरी आता समर सीझनमध्ये एक छोटासा पाहुणा आलेला आहे. तर तो पाहुणा कोणता आहे तर चला तुम्हाला दाखवते. तर हा आहे तो पाहुणा. तर हे आहे माझं छोटंसं माठ आणि खरंच खूप क्यूट आहे आणि खूप थंड आहे. जे आपले साधे माठ असतात ना, जे गोल आकाराचे, तर ते माझ्या घरी अगोदर होतं, पण थोडं माझ्या हाताने थोडं क्रॅक झालं ते माठ. तर त्यासाठी म्हटलं चला आता, मग मी त्या दिवशी गेली होती. मला थोडं आता जे आता येणारी तीज आहे, आता उद्याला वगैरे तीज येणार आहे, तर त्यासाठी म्हटलं मग मला थोडं छोट्या माठाचं पण काम होतं आणि हे सुद्धा माठ मी घेऊन आलेलं आहे. आणि हे बघा, हे किती सुंदर झाकण आहे. तर ह्याच माठाचं मिळलेलं हे झाकण आहे आणि असं आपल्याला ठेवलं आहे आणि खरंच एवढं सुंदर आहे ना. आणि हा घेतला ग्लास आणि हे बघा असं छान पाणी पण येते आणि खरंच पाणी एवढं टेस्टी आहे की आपल्या जे साधं माठ राहते ना, त्या माठापेक्षा सुद्धा खूप वेगळंच पाणी आणि खूप टेस्टी पाणी लागते प्यायला. की अगोदर मला वाटतं याचं पाणी असं वेगळं का वाटते, पाणी प्यायला पाणी वेगळं का वाटते. मला वाटतं हे माती आणि हे माती थोडी वेगळी आहे. तर मग हे थोडी चिनी मातीमधून वगैरे येते की काय, तर मला असं वाटतं. मला काही थोडं नॉलेज नाही आहे मातीबद्दल वगैरे, पण हे माती थोडी वेगळी वाटते आणि ही माती थोडी वेगळी आहे. तर हे थोडं चिनी मातीमधून येणारी माती आहे. ह्या मातीमधून असं माठ बनलेलं आहे. त्याला छान अशी छान डिझाईन वगैरे, हे याला छान पेंट वगैरे आहे आणि छान फ्लॉवर्स वगैरे काढून आहे. तर मी म्हटलं चला काहीतरी असं थोडं असं आकर्षितपणा वगैरे खूप छान, म्हणजे आपल्या ओट्यावर थोडं असं पाहून थोडं फ्रेश वाटेल, तर म्हणून मी असं माठ आणलेलं आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा की हा माझा न्यूवाला पाहुणा कसा आहे. तर आहे ना खरंच छान. आणि हे असं थंड थंड चिल पाणी आणि खरंच म्हणजे अगोदर माझ्या माठातल्या पाण्याने सुद्धा धान नव्हती जात, पण आता जाते माठातल्या पाण्याने धान. नाहीतर मला अगोदर पहिले फ्रीजमधलंच पाणी प्यावं लागत होतं, पण आता ह्या माठामधलं पाणी खरंच एवढं टेस्टी आहे ना. ज्यांच्या घरी माठ असेल त्यांना खरंच कळत असेल की जे साधं माठ राहते त्या माठाचं पाणी कसं राहते आणि ह्या माठाचं पाणी कसं राहते. तर खरंच मला खूप छान वाटलं. आणि जर तुम्हाला, म्हणजे मी ह्यासाठी तुम्हाला दाखवत आहे हा की हे माठ, आणि खरंच म्हणजे ह्या माठाचं पाणी थोडं वेगळं वाटते प्यायला. तर जे कोणाला वगैरे जर माठ वगैरे घ्यायचं असेल नवीन वगैरे, तर खरंच तुम्ही ह्यामधून घ्या. आणि खरंच याचं पाणी एवढं टेस्टी आणि एवढं भारी वाटते ना प्यायला की म्हणजे असं खूप, मी काय सांगू. तुम्ही जेव्हा तुमच्या घरी जेव्हा माठ आणाल ना, तर तुम्ही जेव्हा पाणी प्याल वगैरे, तेव्हा खरं तुम्हाला कळेल की याचं पाणी किती टेस्टी आणि किती छान. टेस्ट म्हणजे काही आपल्याला काही असं हे वगैरे नाही, पण खरंच प्यायला खरंच खूप छान आणि मन शांत होते ह्या पाण्याने. तर असं हे पाणी आहे आणि असा हा माझा उन्हाळ्यामधला छान न्यू माठ आहे. आणि माझा एक छोटासा नवीन आलेला एक पाहुणा आहे, म्हणून म्हटलं त्याला आता याच्यासोबत मी थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर मला नक्की कमेंट करून सांगाल की हा माझा माठ कसा आहे आणि तुम्हाला आवडला की नाही आवडला.